नमस्कार. आपण पाहत आहात संगनायक न्यूज. आज आपण पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील कुंजीरवाडी या गावात आलो आहोत. आपल्यासोबत कुंजीरवाडी गावचे स्थानिक रहिवासी दत्तात्रय झेंडे आहेत. गावच्या जागेवर अतिक्रमण करून बिअर शॉपी त्या ठिकाणी स्थापन केलेली आहे. बिअर शॉपी स्थापन करत असताना दत्तात्रय झेंडे यांचे कागदपत्र वापरून खोटा व्यवहार या गावात झालेला आहे. कुंजीरवाडीतील काही धनदांडग्यांनी मुजोर वृत्तीने दत्तात्रय झेंडे यांच्या कागदपत्राचा गैरवापर करून त्या ठिकाणी बिअर शॉपी स्थापन केलेली आहे. कुंजीरवाडीमधील बिअर बार आणि परमिट रूम अतिक्रमण करून त्या ठिकाणी स्थापना केलेली आहे. दत्तात्रय झेंडे यांची कागदपत्र त्या ठिकाणी वापरून ग्रामपंचायत दप्तरामध्ये खोटी नोंद करून त्या ठिकाणी दत्तात्रय झेंडे यांची देखील फसवणूक झालेली आहे आणि या ठिकाणी गावची देखील फसवणूक झालेली आहे. दत्तात्रय झेंडे यांच्यावर जो अन्याय झालेला आहे तो हा अन्याय काय आहे ते आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. नमस्कार झेंडे साहेब. नमस्कार पत्रकार कांबळे साहेब. झेंडे साहेब, सदर हा प्रकार काय आहे ते आम्हाला सांगा. सुरुवातीला काय झालं होतं बघा की 959/1 गटाचं खरेदी खत 92 साली झालं होतं आणि त्या खरेदी खत करून झाल्यानंतर ताबा द्यावा लागत असतो. तर आम्ही काही ताबा दिलेला नव्हता. पण शेजारी ग्रामपंचायतची सार्वजनिक जागा मोकळी होती. ती जागा मोकळी यांनी ताबा मारला त्याच्यावरती आणि माझे पेपर वापरले की 959 हीच जागा झेंडेंनी दिलेली आहे. पण ती गावचं सार्वजनिक आणि गावठाणाची जागा आहे सर ती. आणि त्या जागेचा मग गावाने त्यांना सहकार्य करून आटव बनवला आणि आटव बनवल्यानंतर त्याच्यावरती त्यांनी फूड लायसन काढलं, हॉटेल लायसन काढलं आणि शासनाची बी फसवणूक केली, माझी बी फसवणूक केली. आणि मग मी तक्रार केली की सदर अट रद्द करा, गावच्या जागेमध्ये आहे. तर मग भाऊसाहेब ग्रामसेवकांना ते लक्षात आलं की सदर अतिक्रमण झालेलं आहे आपल्या जागेमध्ये. मग त्यांनी मोजणी केली. मोजणी करून कप्रतसुद्धा मिळाली गावाला. कप्रत मिळाल्यानंतर त्यांनी नोटीस काढली त्या हॉटेलवाल्याला की तुमचं अतिक्रमण दिसून येत आहे, तरी तुम्ही 8 दिवसामध्ये खाली करा. तर ग्रामसेवकांनी सुद्धा त्यांना पाठीशी घातलेलं आहे. 2022ला त्यांना खाती करायचं निघालेलं आहे पत्र, परंतु त्यांनी अजूनसुद्धा ते खाली केलेले नाही. आणि राजरोसपणे शासनाची परमिट रूम, आकाश परमिट रूम, बिअर बार, मयूर वाईन शॉपी टाकून शासनाची फसवणूक करीत आहे आणि शासन यांना खत पाणी घालत आहे, अशी माझी तक्रार आहे. आणि याला वाचा फोडण्यासाठी आपल्यातर्फे सहकार्य असावे. तर झेंडे साहेब, या संदर्भात आपण शासनाकडे काही पाठपुरावा केलेला आहे का? हो सर, नक्कीच मी पाठपुरावा केलेला आहे. ग्रामपंचायतला पहिल्यांदा तक्रार अर्ज दिला. ग्रामपंचायतने त्यांना नोटीस काढली आणि त्याच्यामध्ये गट नंबरचा उल्लेख केला की 960/1 सरपंच थेऊर या नावाने आहे आणि ती गावठाणच आहे. तसं त्यांना मी लेखी पुरावे दिले. त्यांची मोजणी झाली. नंतर मग त्यांच्या लक्षात आले ग्रामपंचायतच्या, पण ग्रामपंचायतला त्यांनी मॅनेज केलं आकाश हॉटेलवाल्यांनी आणि कुंजीर यांनी. आणि ग्रामपंचायतने अतिक्रमणाचं नोटीस काढलेलं आहे त्यांना, परंतु त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. आता वर्ष झालेलं आहे. त्यानंतर मी BDOकडे तक्रार केली की सदर अट रद्द करा. तर BDOने तर हुसकूनच लावलं आम्हाला की अतिक्रमण काढायचा आमचा राईट नाही, अतिक्रमण काढायचं काम महसूलचं आहे. मग महसूलला बी आम्ही PMRDला तक्रार दिली. त्यांचं आपल्याला उत्तर आलेलं आहे की सदर विषय हा गावचा असल्यामुळं ग्रामपंचायतनेच ते अतिक्रमण काढायला पाहिजे. आता हे पत्र देऊन सुद्धा 2 महिने झालेले आहेत, तरी ग्रामपंचायत कुंजीर यांना पाठीशी घालत आहे आणि कुंजीर यांनी जबरदस्तीने पॉकेट मनीने ग्रामपंचायतला थोडंसं दुर्लक्ष करायला लावलेलं आहे आणि माझ्यावरती तो अन्याय होत आहे आणि चुकीचं उत्तर देत आहे की पैसे कायसाठी करतोय, असं करतोय, तसं करतोय. त्यामुळे मग मी पोलीस रिपोर्टसुद्धा दिलेला आहे, पण पोलीस प्रशासनाने बी दखल नाही घेतलेली याचीमध्ये. आणि त्याच्यानंतर मग मी एक्साईज ऑफिसला बी तक्रार अर्ज केलेला आहे की सदर आकाश बिअर बार आणि परमिट रूम आहे गावच्या जागेवरती आहे. तर त्यांनी मला ते सरळ उत्तर दिले की आमच्याकडे फूड लायसन चालू आहे त्यांचं आणि त्या फूड लायसनमुळं आम्हाला गावची NOC लागत नाही, ग्रामसभेच्या नोटीस लागत नाही, फक्त फूड लायसन चालू आहे म्हणून यांचे बिअर शॉपिंग परमिट रूम चालू आहे, असं दगडे साहेबांनी मला आणि राजपूत साहेबांनी चुकीचं लेखी उत्तर दिलेलं आहे. मग मी आता दमून गेलो, म्हणलं ह्याला काहीतरी कुठेतरी वाचा फोडली पाहिजे. त्यामुळे मी आपल्यातर्फे सर्वांना जागा करीत आहे आणि मला अन्याय झालेला आहे, त्याचं मला निरसन करून पाहिजे आणि तिथून अतिक्रमण हुसकून दिलं पाहिजे. तर झेंडे साहेब, आपल्या अन्याय झाला असं आपण सांगत आहात, परंतु या ठिकाणी आपल्या प्रमुख मागण्या काय आहेत ते आम्हाला सांगा.
हां, माझी प्रमुख मागणी अशी आहे, की सुरुवातीला ग्रामपंचायतने जो चुकीचा अटॅक केलेला आहे, तो अटॅक रद्द केला पाहिजे. ग्रामपंचायतने काय त्या व्यवसायाला मयूर बिअर शॉपी, आकाश परमिट रूम, बिअर बार ह्याला जे ग्रामपंचायतने आणि एन-ओ-सी दिलेले आहे, ते रद्द केले पाहिजे आणि ते अतिक्रमण सरकारी खर्चाने त्यांनी काढून घेतलं पाहिजे आणि अतिक्रमण काढल्याबरोबरच ह्यांना अधिकारी प्रशासन वर्गाने सहकार्य केलेलं आहे, त्या सर्व प्रशासनाला पोलीस शासनातर्फे गुन्हा दाखल झाला पाहिजे त्यांच्यावरती आणि कायदेशीर शिक्षा झाली पाहिजे. मयूर बेअर शॉपी, आकाश परमिट रूम, बेअर बार, कुंजरवाडी यांचे मालक संजय लक्ष्मण कुंजीर, नारायण लक्ष्मण कुंजीर, लक्ष्मण विनायक कुंजीर, पांडुरंग मारुती कुंजीर यांच्यावरती प्रशासनाने काही कारवाई नाही केलेली. त्यामुळे संबंधित प्रशासनाने सर्व अधिकाऱ्यांवरती कायदेशीर कारवाई झाली पाहिजे, ही माझी प्रमुख मागणी आहे. आपल्यावर अन्याय झाला असं आपण सांगताय, आपली फसवणूक झाली, अतिक्रमण झालं आणि आपण वारंवार शासनाकडे पाठपुरावा देखील करत आहात. तर येणाऱ्या काळामध्ये जर आपल्याला न्याय नाही मिळाला तर आपली भूमिका काय असणार आहे? हा, माझी भूमिका असणार आहे की माझे पेपर वापरून 960/1 मध्ये आकाश बिअर बार आणि परमिट रूम तसेच मयूर शॉपी झालेले आहे. त्याच्यावरती कडक कारवाई नाही झाली तर संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयावरती कचेरीवरती 15 दिवसानंतर मी धरणे आंदोलन करणे. मी या मीडियाच्या माध्यमातून सर्व जनतेला आवाहन करतो की मला न्याय मिळाला पाहिजे आपल्या माध्यमातून, नाहीतर मी 15 दिवसामध्ये कलेक्टर कचेरीवरती धरणे आंदोलन करण्यात येईल.